युद्धात अखेर थांबलेला आहे, शस्त्रसंधी लागू झालेला आहे. जगावर याचे परिणाम पाहायला मिळालेले होते. खास करून आता भारतावर पुढे नेमके काय परिणाम होतील या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात, चर्चा करूयात आणि माहिती जाणून घेऊयात. अर्थतज्ञ भूषण महाजन आपल्या सोबत आहेत. भूषणजी नमस्कार. आणि यासोबतच चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत अर्थतज्ञ अमित मोडक सर. दोघांचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. भूषणजी, माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे, शस्त्रसंधीनंतर आता इमिजिएट बेसिसवर भारतावर नेमके आपल्याला कसे आणि काय काय परिणाम पाहायला मिळतील? प्रथम हे लक्षात घेऊ की युद्ध संपलं नाहीये, थांबलंय. म्हणजे पुन्हा परस्परांवरती अटी लादणं वगैरे चालू आहे, पण हा प्रवास चालू राहील. आणि आपण असं प्रार्थना करूया की शेवटी हे युद्ध संपेल. युद्ध संपल्यानंतर तर आपल्यावरती बरेच, म्हणजे आताच तात्पुरता इफेक्ट दिसतोय आपल्याला. क्रूड ऑइल खाली आलाय, त्यामुळे अनेक आपल्या कारखान्यांना एक थोडासा दिलासा मिळालेला आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, युद्ध हे अमेरिकेचं कोण थांबवू शकत होतं? म्हणजे आता आपण पाकिस्ताननी क्रेडिट घेतलं वगैरे ते सोडून देऊ, पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की अमेरिकेचे जे सरकारी रोखे आहेत त्यांचा दर हे युद्ध थांबवू शकत होतं. टक्क्याच्या वर जातील तसं अमेरिकन महागाई वाढेल, व्याजदर कमी करण्याच्या कल्पनाच बंद होतील. आणि आजही अमेरिकेत जे 3.96 किंवा $3.98 पर गॅलन त्यांच्या हिशोबाने गॅसोलिन मिळतं, तो ते त्यांना भयंकर बोचत आहे. त्यामुळे कुठलं तरी निमित्त ट्रम्पला हवंच होतं, त्यामुळे वेगवेगळे इशारे देऊन, धमक्या देऊन ते पुन्हा एक पाऊल मागे घेत होते. त्यामुळे युद्ध आपण म्हणूया की ते थांबलंय, निदान 15 दिवसांसाठी. याचा मोठा परिणाम म्हणजे आपण पहिलं म्हणजे आपला खनिज तेलाचा साठा आपण वाढवू शकतो. या दरम्यान आपल्याला मध्यंतरीत आपण इराणकडनं पण खनिज तेल विकत घेतलं, रशियाकडनं घेतोच आहोत. ते जे सगळे निर्बंध अमेरिकेने लावले होते ते आता तात्पुरते तरी मागे घेतलेले आहेत. त्यामुळे तो साठा सध्या जो 2 महिन्याचा आहे असं आपण म्हणतोय, तर तो कदाचित आपण वाढवू शकू, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे व्यापार सुरू होईल. म्हणजे आता अनेक जहाजं अडकली तिथे, एस्टिमेटेड 1900 जहाजं आणि त्याचा क्रू, म्हणजे हे मालवाहू जहाज आहे, ही सगळी त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सध्या जैसे थे या परिस्थितीत आहेत. ती वाहतूक सुरू झाली तर फार मोठा ताण सध्या या कंटेनर व्यवस्थेवरती आलेला आहे. आणि इन्शुरन्स म्हणजे विमा जहाजांचा, त्याच्यानंतर भाडं, ज्याला आपण CIF म्हणतो, कॉस्ट, इन्शुरन्स आणि फ्रेट, या तिन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. या थोड्या जरी नॉर्मल झाल्या तरी त्याचा खूप मोठा दिलासा आपल्या निर्यातदारांना होऊ शकतो. तिसरं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत कसं झालं की आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होत्या. म्हणजे ज्याला आपण मॅक्रो म्हणतो ते अगदी आपल्या फेवरेबल होते. म्हणजे खनिज तेल हे $65 ते $75 दरम्यान घोटाळत होतं, आणि दॅट वॉज अ नॉर्मल, किंवा ठीक आहे रशिया युक्रेन युद्धातही काय तात्पुरतं वाढलं होतं $110-112, पुन्हा खाली आलं. आता तो न्यू नॉर्मल हा साधारणतः 75 ते 85 असा धरायला हरकत नाही. कारण अमेरिकेला तेलात तेजी हवी आहे, पण वारेमाप तेजी नको आहे. आणि तेलाचा जो पुरवठा आहे तो पण कंट्रोल करायचा आहे, आपल्याला दिसलंय. तर याचे दूरगामी परिणाम आपल्यावर होतील. हळूहळू आपली अर्थव्यवस्था जी एरवी चांगली चालली होती, गेल्या या वर्षभरामध्ये कंपनी कामकाज सुधारलेलं आहे, त्यामुळे परदेशी संस्थांची विक्री पण कमी होईल असं वाटतं. त्यामुळे शेअर बाजार चांगला झाला तर एकूणच स्थैर्य येईल अर्थव्यवस्थेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेला इंटरेस्ट रेट, व्याजदर वाढवण्याचं काही काम उरणार नाही. कमी कधी करायचं एवढाच प्रश्न होईल. आणि ते तसे जर झाले, अगदी मार्जिनली जरी कमी झाले, कारण आता भारतीय सरकारी व्याजदर जवळपास 60% पोहोचले होते. म्हणजे ऑफिशियल काही का असेना, CRR आणि तरी सुद्धा आपले व्याजदर 6.5% होते. सरकारी व्याजदर जे बाजारात ट्रेड केले जातात ते 6%वरून 6.93, 6.98 करत 60%च्या जवळ त्यांनी झेप घेतलेली होती. हा जरी भाग खाली आला तरी त्याचा आपल्या बँकिंग आणि नॉन बँकिंग कंपन्यांना फायदा होईल, असं एक थोडक्यात संक्षिप्त रूपात मला वाटतं. निश्चित. भूषणजी, आपण सोबत राहा. अमितजी सुद्धा या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. अमितजी, जसा भूषण सरांच्या सुद्धा सांगण्यामध्ये आलेला आहे, दूरगामी सुद्धा निश्चित यामध्ये परिणाम असतील. ते नेमके कोणकोणते? कारण महिनाभराचा कालावधी लोटलेला आहे, विविध सेक्टर्सवर याचा मोठा परिणाम झाला. अर्थात अजूनही वाटाघाटी होतील, विविध चर्चा होतील, मात्र आता जर पाहिलं, जी शस्त्रसंधी आत्ता लागू करण्यात आलेली आहे त्याचे दूरगामी परिणाम काय असतील?
आत्ताची शस्त्रबंदी लागू जी करण्यात आली आहे त्यातून भारताला फक्त जो काय त्यांचा तेलसाठा कमी झाला होता हम्म. तो परत मूळ पदावरती आणून ठेवणं शक्य आहे. ओव्हरनाईट कोणी तेलसाठे वाढवू शकत नाही, कारण त्याचं लॉजिस्टिक आणि कंटेनर आणि स्टोरिंग हे ओव्हरनाईट क्रिएट करता येत नाही. त्यामुळे फक्त जो काय वापरला गेला असेल रिझर्व्ह कोट्यातला साठा तो परत रिप्लेस करता येईल. जास्तीत जास्त जहाजं जी तिथे उभी आहेत ती क्लिअर करून घेऊन गॅस आणि डिझेल पेट्रोलची जी टंचाई होण्याची शक्यता होती ती टाळता येईल. आणि क्रूड ऑइल हे परत एकदा कुठेतरी $70 ते $60 दरम्यान येईल, कारण की नुसतं जाहीर झाल्यानंतर जर ते $116 वरून $90 येत असेल तर $26 हा सायकोलॉजिकल इफेक्ट होता. त्याच्यानंतर ऍक्च्युअल सप्लाय नॉर्मलिसीचा इफेक्ट पण येईल आणि एकूणच त्याच्यामुळे करन्सीवरचं जे प्रेशर आहे ते मेनली कमी होईल. हम्म. आणि आपल्याला फक्त पेट्रोल डिझेल आणि क्रूड असे ग्रॉसली आपण फक्त इंधन म्हणून बघतोय, पण त्याचा पेट्रोकेमिकल हा जो कन्सेप्ट आहे त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू होत्या, म्हणजे जसं फर्टिलायझर किंवा पॉलिएस्टर किंवा प्लास्टिक गोष्टी, ज्याच्यावरती फार दूरगामी परिणाम होणार होता या सगळ्या गोष्टींचा. कारण की उद्या पॅकेजिंग मटेरियल जर राहिलं नसतं तर तुमचे एफएमसीजी इंडस्ट्रीला प्रॉब्लेम आला असता. पॉलिएस्टर किंवा वस्त्र जर महाग झाली असती तर त्यामुळे महागाई वाढली असती, डिस्क्रिशनरी परचेस कमी झाला असता आणि नेसेसिटी म्हणून कपड्यांवरचा खर्च वाढला असता. फर्टिलायझर कमी मिळाली असती तर ऍग्रिकल्चर आउटपुट कमी आलं असतं आणि त्यांनी ऍग्रिकल्चर आउटपुट कमीमुळे धान्याच्या किमती वाढल्या असत्या. तर या सगळ्याला थोडंसं काहीतरी आपण रिलीफ म्हणू शकू, कारण की 15 दिवसाची ही शस्त्रबंदी आहे. हम्म. मला एक आश्चर्य वाटतं, काही दिवसांपूर्वी इस्रायल म्हणलं तर 9 एप्रिलच्या सुमारास युद्ध थांबू शकेल. हम्म. आता या लोकांना एवढं सगळं ऍडव्हान्स मध्ये कसं माहिती असतं हेच आश्चर्य वाटतं, की कधी म्हणजे हल्ले चालू होणार आहेत आणि संपणार आहेत हे ते प्रिडिक्ट करू शकतात. हम्म. इराणही म्हणतंय आम्ही युद्ध जिंकलं, अमेरिकाही म्हणताय आम्ही युद्ध जिंकलं. त्यामुळे हा जो युद्ध विराम आहे तो स्वल्पविरामच आहे, तो फुलस्टॉप नाहीये, हे आपण धरून चाललं पाहिजे. आणि त्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये जी काही रॅली येईल ती खरी रॅली ही 15-20 दिवसांचा जो काय करार होईल त्या दोघांमध्ये हम्म. शांततेच्या संदर्भातला, त्याच्यानंतर ती शाश्वत असेल. तोच तर ती वर खाली होणारीच असेल. हम्म. माझ्या मते तरी आता सोन्या चांदीच्या किमती वाढायला लागल्या आहेत, कारण परत एकदा डिस्क्रिशनरी परचेस लोकांचा वाढू शकेल एक गोष्ट. हो. त्याच्यानंतर जे स्ट्रॅटेजिक पणा आहे गोल्डच्या खरेदीमधला तो कुठे चेंज नाही झालेला, कारण की ज्या बँकांनी काही सोनं विकलं असेल या कालावधीमध्ये त्यांनी ते स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह यूज केले त्यांच्या नेसेसिटी करता. त्यांनी काही सोनं नको झालं म्हणून विकलेलं नव्हतं, तर त्यांना त्यांची करन्सी स्ट्रॉंग करायची होती किंवा त्यांच्या इम्पोर्टच्या गरजा भागवायच्या होत्या आणि त्याच्याकरता त्यांनी सोनं विकलं होतं. अदरवाईज त्यांनी काही सोनं विक्री करणं याचा अर्थ त्यांनी आता सोन्यापासून फारकत घेतली असं नव्हतं. तर ते स्ट्रॅटेजिक निर्णय होता की जे आपल्याकडे आहे त्यातलं थोडं विकून आपण डॉलर उपलब्ध करून घेऊ हम्म. आणि आपली इम्पोर्टची गरज भागवू. एकंदरीत आत्तापुरता तरी का होईना, तात्पुरता का होईना, परिणाम चांगला आहे. आणि शेअर बाजार हा कायमच तात्पुरत्या परिणामांवरती जास्त करून चालतो, कारण आपण गेल्या 15 दिवसातही बघितलं असेल, नुसती हुल जरी उठली की सेटलमेंट होत आहे, नुसती हुल जरी उठली की अमेरिका आणि इराण बोलणी करणार आहेत, नुसती हुल उठली की पाकिस्तान मध्यस्थी करत आहे, तरी तेव्हा पण शेअर बाजार 500 ते 600 पॉईंटनी वाढत होता. हम्म. त्यामुळे ही हुल आहे आता आपण म्हणू 15 दिवसाची, की आता ते करार करणार आहेत. प्रत्यक्षात करार झाल्यानंतर त्याची खरी आपल्याला परिणाम दिसून येतील. नाही, खरं आहे अमितजी, जसं तुम्ही म्हणाला तोच खरं तर हायलाईट होणारा मुद्दा आहे यामध्ये. जो स्वल्पविराम आहे तो डोळ्यासमोर ठेवूनच सगळ्या सेक्टरवर त्याचे परिणाम टप्प्याटप्प्यानंच आपल्याला पाहायला मिळतील. आणि खरं तर ही घोषणा झाल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती भारतीय शेअर बाजारामध्ये आज नेमकं काय चित्र पाहायला मिळणार, त्याची अपडेट आपण पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. तर शेअर मार्केटमध्ये जी माहिती समोर येते त्याची अपडेट अशी आहे की युद्ध थांबलेलं असताना शेअर बाजारामध्ये उसळी पाहायला मिळते. भारतीय शेअर बाजार हा हिरव्या रंगात आज असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. सेन्सेक्स 2615 पेक्षा जास्त अंकांनी वधारला आणि निफ्टीमध्ये 774 पेक्षा जास्त अंकांची वाढ आहे. भूषणजी, प्री मार्केटमध्ये सुद्धा हेच चित्र होतं आणि आता शेअर मार्केटमध्ये आत्ताच्या सकाळच्या पहिल्या चित्रामधलं आपण सगळं चित्र पाहतोय. तर एकंदरीतच जरी टेम्पररी बेसवरचे जरी हे सगळे परिणाम असले, जसं अमितजींनी सुद्धा सांगितलं, तरी आजचं हे चित्र शेअर मार्केटमधलं काय नेमकं नोंदवतंय, दर्शवतंय? एक तर पहिली नोंदणी की उल्हास एक आहे सगळ्यांमध्ये. आणि इतके वर्ग म्हणजे मार्चच्या संपूर्ण महिन्यावाल्यांना पगडा होता, हातातच होतं. म्हणजे भूषणजी, काही तांत्रिक उसळी कारणामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत मी अमितजी यांच्याकडे जाते, त्यांची नोट जाणून घेऊयात.
अमितजी. जे काय बाजार उघडताना उसळी मारलेली आहे ती शेवटपर्यंत टिकून राहते का हम्म. हे बघणं गरजेचं आहे. कारण गेल्या 2 दिवसामध्ये जेव्हा बाजार खाली गेला होता काही अनाउन्समेंट नंतर, तर तो बाजार बंद होईपर्यंत वरती आला होता. तसंच काही आज उलट नको व्हायला एवढीच इच्छा आहे. हम्म. आणि FII ची जे काही फ्लो चालू होईल वाटतंय की FII फार मोठ्या प्रमाणावरती विक्री करणं थांबवेल असं वाटतंय. तर मला स्वतःला असं काही वाटत नाही, कारण FII ची कॅल्क्युलेशन असतात ती काय अशी 15 दिवस 20 दिवस अशा कालावधी करता नसतात, ती जास्त दीर्घकालीन असतात. आणि त्यामुळे त्यांचा जर निर्णय झाला असेल भारतातल्या काही स्क्रिप्ट्समध्ये किंवा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे काही इश्यूज आहेत काही कंपन्यांमध्ये तिथे सेलिंग करायचं, तर तो निर्णय काही युद्ध थांबण्याने किंवा चालू राहण्याने बदलला जाईल असं मला वाटत नाही. चांगलं आहे. फक्त एकच आहे, टेक्निकल वाले म्हणतात गॅप अप ओपन झालं तर ती गॅप क्लोज करायला परत एकदा त्याचे करेक्शन येते. तसं आज गॅप अप ओपनिंग आहे 23,100 वरून 23,800. उद्या ती गॅप क्लोज करायला समजा इंडेक्स खाली येणार असेल टेक्निकल वाल्यांच्या नेहमीच्या सांगण्याप्रमाणे, तर त्याच्याकरता किरकोळ गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी आणि एकदम उडी मारून पूर्णपणे खरेदीला उतरू नये असं माझं स्वतःचं मत आहे. अगदी मोलाचा सल्ला आपण सुद्धा दिलेला आहे आणि या एकंदरीतच संपूर्ण चर्चेमध्ये भूषणजी, अमितजी, आपण दोघे सुद्धा सहभागी झाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.